तर मित्रांनो इथं आमचं सगळं पॅकिंग वगैरे झाली, सगळी तिकडून आलो, थोडे खाता वगैरे धुतले, बसलो आराम. घाताचा विश्वासघात झाला. आमचा मित्र इंजुरी झाली, आमचा मित्र हर्षद क्षीरसागर यांच्या बॅगेला इंजुरी झाली. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू दी न्यू अनदर एपिसोड. तर मित्रांनो, आज आहे आपण शिर्डीमध्ये आणि शिर्डीचं साईबाबांचं दर्शन घेणार आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण आंघोळ करून सकाळी बिलकुल रेडी झालोय. आता वाजले 7 आणि आता जाणार आहे आपण दर्शन करण्यासाठी. कारण पहिले आपण नाश्ता करू आणि मग दर्शन करायला जाऊ, कारण लाईन मध्ये खूप वेळ लागते. तर नाश्ता करून घेतल्यानंतर दर्शन करणं चांगलं राहील. तर चला, आजच आम्ही रात्रीची ट्रेनने रिटर्न जाणार आहे. तर चलो. फायनली मित्रांनो, सगळ्याची तयारी गाडी होऊन सगळं बिलकुल रेडी पण झालाय. मोबाईल वगैरे घेऊन बसले होते, याची आंघोळ वाजली. A few moments later. तर मित्रांनो, आंघोळ करून नाश्ता करून आम्ही निघालो आता साईंच्या दर्शनासाठी. गाई चला, पहिले आम्ही दर्शन करू आणि मग भेटतो. कारण इथं एकदा जर मोबाईल बाहेर ठेवला ना तर दर्शन करेपर्यंत पूर्ण होईपर्यंत मोबाईल काय नेता नाही. कारण शिर्डीत एक प्रथा आहे, 5-5 रुपयामध्ये सगळ्यांनी मोबाईल बाहेर ठेवावा लागते आणि अंदर मोबाईल नेऊन येतात. चला गाईस. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही जातो दर्शन घेऊन. आणि हे आहे पूर्ण इलाका शिर्डीचे एक हे आहे ना, नीट अँड क्लीन, सगळी सिक्युरिटी, सगळं एक महाराष्ट्रातील एक काय म्हणजे आपलं रिच टेम्पल आहे. तर त्यासाठीच सगळं सोयीची कशी कर्नाटक आहे गाईस. रिच टेम्पल इन महाराष्ट्र. तर मित्रांनो, इथं जे आहे ना, आम्ही आपला मोबाईल ठेवणार आहे आणि आता भेटून डायरेक्ट तुम्हाला दर्शन करून. चला, इथं आपण सगळा मोबाईल ठेवलेला हा आहे पतीचा परिसर. 2000 years later. तर मित्रांनो, आता आलो आम्ही महाप्रसाद गेले. हेच आहे पूर्ण टीम आणि इकडे आम्ही बसलो आणि हे आहे शिर्डीचा महाप्रसाद आला. तिकडे नजर नाही पुरत तिथपर्यंत काहीच. ते तिकडे पण लोक जेवण करत आहे. 1 टाइम 10,000. तर मित्रांनो, हे ज्या प्रसादामध्ये आहे ना, 10,000 लोकांची बसण्याची कॅपॅसिटी आहे. जवळपास आता 6-7 हजार लोक बसतात एका टाईमला. आणि त्यानंतर 4-5 हजार एक्सटेंड करू शकते, म्हणजे असं 10,000 लोक पूर्ण जेवण करू शकते गाडी. म्हणजे इतकं मोठं असं हे आहे. आता समजा जेवण वगैरे झालं आहे, पूर्ण एकदम खतरनाक जेवण राहते. जेवणाबद्दल काही विशेष नाही आहे. आणि मेन म्हणजे इथला जो विषय आहे ना, तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितला होता की इथं पूर्ण जे जेवण जे आहे ना, ते सोलरवर सपोर्ट करते. हे जे आहे ना, हे याच्यावर नाही का, पूर्ण सोलरची प्लेट आहे आणि सोलरचा प्लांट आहे काहीच. तर बने रही आहे आम्हाला. आता जेवण केलं, आता जातो आम्ही आमच्या रूमवर, मस्त आराम करतो आणि मग जायचं आपल्याला पिक्चर बघायला गायचं. चलो, हे बघा, पूर्ण मशीन आहे ना, साफ वगैरे आहे तेव्हा, नीट अँड क्लीन आहे बा. म्हणजे एकाही प्रकारचा गंध नाही, काहीच नाही. चलो. मित्रांनो, आता चाललो आपण एक सेल लागला इथं, सेल पाहिले, सेल एक्सप्लोर करू. काही आपल्या आवडतीचं काही भेटलं 100 रुपये 150 रुपयामध्ये सेल आहे. हा बघा,
फॅमिली फॅशन सेल म्हणून. तर काहीतरी एक्सप्लोर करू गाईस. हिरणला घ्यायची आहे म्हणजे चप्पल. मारा नाही मारण म्हटलं एवढा चपला झाला भाई मारते मार ते हिरणली आहे हिरणची बघा. हे नरमान पण मित्रांनो विषय असा आहे इथं जे आम्हाला पाहिजे ठीक आहे भेटत नाही. आहे असं चांगल्या क्वालिटीचं फॅब्रिक पण जास्त जे आहे ना ते लेडीजचं आहे गाईस. आता वैभव पाहणार आहे. वैभवची साईज लाव रे ते. मला थोडी छोटी झाली आहे. हे पहा हे लहान लेकरांची साईज भेटली. मोठी मोठी बहुत तर गाईस आम्ही हे ट्राय करून बघितलं. पहा कसं वाटलं तर सांगा गाईस. चला गाईस हिरेन पाहता ट्रॅव्हलिंग बॅग आणि यांना चष्मे पाहिले. कोणता घ्यायचा रे. One eternity later. तर मित्रांनो इथं आमचं सगळं पॅकिंग वगैरे झाली. सगळी तिकडून आलो. थोडेसे खाता वगैरे धुतले. बसलो आराम केला आणि सगळं रेडी होऊन आपापले लगेज वगेज पॅक करून हे पहा याचा आराम गिराम होऊन सगळे लगेज आपापल्या बॅगा पॅक केल्या गाईस. हे आमचं चपलाचं सांगाडा आणि इकडे पण बॅगा होत्या. सर्व काही निपटून सर्व ट्रिप आटपून आम्ही चाललो आता घराकडे. आता जाऊ आपण इथून मनमाडवरून ट्रेन पकडू. तिथून जाऊ बडनेरावरून आपल्या अमरावतीवरून आपल्या गावाले. तर चला सब एक आपण एकाच गावचे फक्त हा महिला अमरावती ड्रॉप करायचा आहे गाईस. चलो डायरेक्ट भेटत तुम्हाला मनमाड गेले. तर मित्रांनो आम्ही घेतलाय आता इकडून एक्झिट. तर चला गाईस कारण परत जायचं थोडस कापसूस होते पण आता जावं लागेलच ना गावला. चलो गाईस पहा इकडे सगळ्या बॅगा घेऊन निघालो आम्ही. आणि मग कोणाची बाई ते बांधली नाही तर बॅग बांधूनच घेतलेली आहे. चला काहीच विषय नाही घ्यायचा काहीच. चलो खावे 2 वाजता जेवते होतो जेवण आपलं. तर मित्रांनो घाताचा विश्वासघात झालेला आहे. आमचा मित्र इंजुरी झाली. आमचा मित्र हर्षल क्षीरसागर यांच्या बॅगेला इंजुरी झालेली आहे गाईस. त्यांची बॅग जी आहे आता ते दुरुस्त करणं चालू आहे. ते स्वतःच डॉक्टर आहे बघा. आणि आपाची पण बघताय आपली इंजुरी कशी झाली तुमच्या बॅगला. तर ही जी गाडी आहे ना हीच आम्ही बुकिंग केली गाईज. ही प्रतीक जी आहे ना आता याच गाडीने आम्ही नाही का इथं जाणार आहे मनमाड पर्यंत हीच गाडी आहे गाईज. चलो आम्ही म्हणजे उच्च लोक आता हे क्या बोला तूने. उच्च लोक आता हे मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन हो रहा है. आम्ही इथंच गाडी बुक केली. इथंच काका भेटले दादा आणि हेच गाडी बुक केली आहे आम्ही. तर चला इंजुरी बरं झालं. इंजुरी आता गाडीच्या समोरच झाली. इथंच बसणं आहे इथं सगळं करणं आहे गाईज. चलो गाईज. तर मित्रांनो आमची जे इर्टिगा आहे ते काही कारणास्तव आम्हाला कॅन्सल करावी लागली कारण तिचं बजेट जे होतं खूप होतं. त्या कारणास्तव आम्ही ट्रॅव्हल्स केलेली आता हे पण सगळे जण बसले आणि हे ट्रॅव्हल्स जे आहे आम्हाला सोडणार आहे गाईज. तर चला आम्ही नाही काय असे चांगले माणसं आहे कारण आम्हाला इर्टिगा भेटली पण त्यात नाही का आमचं कम्फर्टेबल नव्हतं वाटत म्हणून अक्की नाही का आम्ही झूठ पे झूठ बोलती जा रही है. शर्म नहीं आती. ट्रॅव्हल्सच बुक केली पा. सगळेजण एका सीटीवर बसले. अख्खी ट्रॅव्हल्स खाली आहे. हे बा चालू आहे गाईज. आणि बा त्यात म्हणजे एसी चालू आहे. हे बा एसी म्हणजे असा विषय असा आम्ही माहोल माणसं आहे गाईज. चलो मिलते आपको डायरेक्ट मनमाड जाते. आता टाकतो आम्ही आमच्या गाडी डिझेल. ही गाडी आहे आमची गाईज. याच्यात टाकायचं आम्हाला डिझेल फुल करतो आणि निघतो गाईज आमच्या डेस्टिनेशनकडे. तर मित्रांनो आता आमचे मित्र जे आहे ह्या चालणाऱ्या पायऱ्याचा शोक करताय गाईज कारण यांनी पाहिली. सॉरी कट बायो कट गाईज. महाराष्ट्र एक्सप्रेस येत आहे म्हणते बहुत बघू तुझ्यात नाही तर मग आपला मेमो आहेच गाईज. प्रत्येक स्नॅप काढताय गाईज.
तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो मनमाडच्या जंक्शनवर, कारण तिथं आम्हाला काढायची आहे तिकीट आणि जायचं आहे गावाकडे. तर आम्ही ऑनलाईन सुविधांनी तिकीट काढताय, पण ते ऑनलाईन काही कारणास्तव तिकीट काही निघाले नाही. तरी पण आम्ही सेकंड ट्राय करू. आमचे 140 कटलेले आहे गाईज. इरेनने पेमेंट केलं आहे. आता डबल करतोय आम्ही सेकंड टाइम बडनेरा जंक्शन. तू समझा? हाँ. खूप वेळचं काहीच आम्ही टाइमपास करून सगळं असं तसं करून आमची ट्रेन आता येणार आहे, म्हणून आम्ही सगळं गाईज आणि आमचं सगळं लगेज वगैरे सगळं चार्जर वगैरे घ्या रे, चार्जर पाण्याची बॉटला सगळं आमचं लगेज पॅकिंग करून निघतो आम्ही. आणि हे जाय ना, हा बेटिंग हॉल होता, बेटिंग हॉल नीट अँड क्लीन गाईज. हे पा सगळं नीट अँड क्लीन होतं, एकदम मजा. चला गाईज, चालले आहेत माणसं सगळे. चला गाईज, मी पण माझं लगेज घेतो आणि प्लॅटफॉर्म नंबर 2 वर जायचं आहे गाईज आम्हाला. चलो. तर मित्रांनो, असाच आमचा प्रवास झालेला आहे आणि आज आमच्या प्रवासाचा शेवट आहे गाईज. पाच सगळ्यांनी लगेज आणि आता शेवट म्हणजे वेगळंच बोलण्यात काहीतरी वाटते. आज आमचा शेवटचा आहे इकडचं, म्हणजे आम्ही आता मनमाडमध्ये आहे, नाशिकमध्ये होतो ना 2 दिवस. तर काही कारणास्तव आमचा पुन्हा नाही का कॅन्सल झालेला आहे. पण जाऊ द्या, रायगड बंद आहे म्हणून सगळ्यांचा प्लॅन झाला का आपण आता मेमो आहे म्हणजे घरीच चाललो जाऊ. तिकीट वगैरे काही हे नव्हतं आमचं. जाऊ द्या, आता आम्ही घरीच चाललो. पुन्हा ट्रेन होती तरी. चलो गाईस, भेटू डायरेक्ट आता बडनेरा दिल्यावर. ट्रेनमध्ये जर काही कवाल्यावर होत असेल तर मी शूट करेल, नाही तर भेटू डायरेक्ट बडनेरा. A few moments later. तर मित्रांनो, फायनली सगळं फिरफार करून ज्या मंजिलवरून आम्ही सुरुवात केली होती त्याच मंजिलला येऊन पोहोचलेलो आहे गाईज. इथंच आमचा प्रवास आता संपला आहे. पहा आमची मेमो, काय झाडी, काय मोसम, सगळं कसं ओके म्हणजे ओके. कौन है? मैंने से कहीं देखा है. यही तो बादशाह है. हाँ. ते चेहरे बघायचे ओके झाले आता, ओके. काय डोंगर होतं. चला, सगळं डोंगर डांगर पाहून सगळं पाहून आलो काही सगळं. तर आता जायचं आहे फक्त आपल्या घराकडे. आमची आता 5:15 वाजले, आमची ट्रेन पोचली आहे बडनेरामध्ये. चला मित्रांनो, भेटतो तुम्हाला डायरेक्ट. तर आम्ही एका गाईजला सोडून दिला गाईज इथं. त्यांचं डेस्टिनेशन आला आहे, साईनगरला उतरला गाईज तो. चलो बाय बाय भाई. बाय बाय. चलो गाईज, चलो बॅग घेऊन घ्या. चला गाईज, आम्ही चाललो आता बस स्टॉप. तर मित्रांनो, इथं आम्ही फायनली आमच्या गावात पोहोचलो आहे आणि इथं आमचा सफर एंड झाला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय गाईज. क्या 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 बैतलो क्या क्या क्या